उपस्थित आहे त्यांना आपणासमोर शपथविधी घेण्याची परवानगी असावी. आता शपथ घेतील श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ. मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तर छगन भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडतोय. शिवसेनेतून त्यांच्या राजकारणाची सुरुवात महापौर राहिलेले होते ते मुंबईमध्ये आणि त्यानंतर 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळेला भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर छगन भुजबळ यांनी आता पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. महायुती सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलण्यात आलेलं होतं. मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नव्हती. त्याबद्दल त्यांनी उघड थेट नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर आता 8 दिवसापूर्वीच मंत्रिपदाबाबत ठरलंय असं म्हणत ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं असं म्हणत आपली नाराजी दूर झाल्याचं जणू काही छगन भुजबळ यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद त्यांनी भूषवलं. त्याच्यानंतर 2010 रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री ते राहिलेले आहेत. विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. फायरब्रँड नेते अशी त्यांची ओळख. आतापर्यंत शेरो शायरीमधून त्यांनी अनेक वक्तव्य केली. त्यांची अनेक वक्तव्य गाजलेली सुद्धा आहेत आणि नाराजी व्यक्त करत असताना सुद्धा त्यांनी शेरो शायरीचाच आधार घेतलेला होता. एक सूचक इशारा त्यांनी वेळोवेळी पक्ष नेतृत्वाला दिलेला होता की आपण नाराज आहोत, ते पक्ष बदलतील अशा चर्चा सुद्धा मध्यंतरच्या कालावधीमध्ये होत होत्या. मात्र ते राष्ट्रवादी सोबतच राहिले, अजित पवारांसोबतच राहिले. आता त्यांची नाराजी ही पूर्णपणे दूर झालेली आहे आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना पुन्हा एकदा स्थान मिळालंय. छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडलेला आहे आणि आता थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा असणार आहे. छगन भुजबळ त्यात मंत्री म्हणून सहभागी होतील. तर ही दृश्य राजभवनातली.
तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांचं स्वागत केलं. समारंभ पूर्ण झाले आहे. सर्व मान्यवरांना कृपया विनंती, राष्ट्रगीतासाठी उभे राहा.